नमस्कार, मी महेश जोळे. तुमचे स्वागत आहे आपल्या नवीन यूट्यूब ब्लॉगमध्ये. तर कसे आहात तुम्ही? तर आता आपण चाललेलो आहेत महादेवाच्या दर्शनाला त्र्यंबकेश्वरला. तर आपण आता त्र्यंबकेश्वरला अगोदर जाणार आहोत आणि त्याच्यानंतरला आपण जाणार आहोत शिर्डीला साईबाबांच्या दर्शनाला, आणि ते झाल्याच्या नंतरला आपण जाणार आहोत शनी शिंगणापूरला. तर अशी ही आपली 2 दिवसाची ट्रिप प्लॅन आहे. तर आता आपण बघूया काय काय करतोय ते. आणि आता आमचा ग्रुप चालला आहे, तर तुम्हाला दाखवतो आपल्या माझ्यासोबत कोण कोण आहे ते. तर चला. तर माझ्यासोबत आहे मयुरी, माझी बायको, आपला संदेश, आणि आपली गाडीने आपल्याला घेऊन चाललेले आहेत वहिनी. आता आपल्याला ते गाडी का चालवत आहेत. आता बघू आपल्याला कधीपर्यंत ते पोहोचवत आहेत ते. ट्रॅफिक आम्हाला लागलेली आहे. चला, तर आता आपण आलेलो आहेत कसारा घाटाच्या स्टार्टिंगला आलो. आता कसारा घाट लागणार आहे आपल्याला, पण त्याच्या आधी बोललो आपण काहीतरी पेटपूजा करूया. तर आता आम्ही आलो आहेत. हॉटेलचं नाव आहे बाबा का ढाबा, आणि आम्ही इकडेच येतो बऱ्याच वेळा. आम्ही जेव्हा जेव्हा आलो इकडे तेव्हा आम्ही इकडे जेवायला थांबलेलो आहे. तर आता आम्ही जातो काहीतरी बघूया स्नॅक्समध्ये आहे का, जेवण आहे का, कारण का वाजलेले आहेत संध्याकाळचे 5. तर आता बघूया, चला आतमध्ये जाऊया. तर हे असं हॉटेल आहे बाबाचा ढाबा, आणि इकडून घाट चालू होतोय. तर आता आम्ही आज जाऊन बघूया काय काय मिळते आपल्याला खायला. चला, तर आता आपला कसारावरून फळचा प्रवास चालू करूया. तर आता आपण डायरेक्ट भेटूया त्र्यंबकेश्वरला. चला. चला, तर आता आपण पोहोचलेलो आहे त्र्यंबकेश्वरला, आणि हा त्र्यंबकेश्वरचा प्रवेशद्वार आहे, आणि इकडून अवघ्या 1.5 किलोमीटरवरतीच मंदिर आहे. तर आता आपण मंदिराकडे प्रस्थान करूया. चला, तर आता आम्ही त्र्यंबकेश्वरला पोहोचलेलो आहे, आणि गाडी वगैरे पार्क केली आम्ही बॅक साईडला मंदिराच्या. आता मंदिरात कुठल्या साईडने जायचं ते बघतो, आणि दर्शनासाठी लाईन लावूया. आता वाजलेले आहेत रात्रीचे 8, आणि मंदिर होतं 9 वाजता बंद. तरी पण आम्ही चाललेलो आहे, बघूया आपल्याला दर्शनाला मिळतंय की नाही, होतंय की नाही आज रात्री. आणि हा मंदिराच्या बाहेरचा परिसर आहे सर्व. तर आता आपण फायनली मंदिराजवळ पोहोचलेलो आहेत, आणि हा मंदिराचा गेट आहे, आणि मंदिराच्या बाहेरची गर्दी बघू शकता तुम्ही. मंदिराच्या बाजूला इकडे डोनेशन दर्शन आहे, 200 रुपयाची लाईन आहे, पण आपण नॉर्मल लाईनीतून दर्शन करणार आहे. तर त्याची लाईन तिकडून पुढे आहे. तर आता जाऊया आपण दर्शन करायला नॉर्मल लाईन मधून. तर आता आपण लाईन लावूया इकडून, मंदिराच्या आजची एंट्री आहे इकडून. हर हर महादेव. तर आम्ही आता लाईन लावलेली आहे दर्शनासाठी, आणि भरपूर गर्दी आहे. मागे बघू शकता तुम्ही, भरपूर गर्दी आहे. संदेश, काय भरपूर गरम होतं. गर्दी आहे रे भरपूर, पण VIP पास नाही भेटले आपल्याला. 9:30 पर्यंत होईल ना. अरे जीन्स पॅन्ट घालून आले, टी शर्ट घालून आले दर्शनासाठी तुम्ही लोक. छे. मी पण शॉर्ट्स वर आलोय, काय करू शकत नाही मित्रांनो. आणि आपला नंबर कब आएगा ह्या वाट बघत बघत आम्ही सगळे बसलो तिकडे. आता बघूया आपला नंबर कधी येतोय ते. तर चला, सर्वांनी दर्शन करून घ्या. आपलं TV वरती तर दर्शन झालंय. आता बघूया आपल्याला अजून किती वेळ लागणार आहे इकडे ते. आणि खूप गर्दी आहे अजून पण. आता आम्ही लोकांनी 8:30 वाजता लाईन लावली होती, आणि आता टाइम झालेला आहे 9:45चा टाइम झालेला आहे. आणि मला वाटतं अजून 1.5 तास तरी जाईल आम्हाला लाईनीमध्ये, 1.5 ते 2 तास. बघूया आता किती वाजेपर्यंत आमचं दर्शन होतंय ते. मयुरीला तहान लागली आहे, आणि इकडे पाण्याची सुविधा आहे बघा. इकडे सुविधा आहे पाण्याची, पण तिला ते पाणी नाही पियायचं. मग आता काय करू शकतो आपण, काय करूया मग आता? मग तू वरून पी ना पाणी. काय बोलायचं आता, जाऊ दे. आता दर्शन झाल्यावरतीच पाणी डायरेक्ट.
उज्जैनला आमचा ग्रुप उज्जैनला गेल्यामुळे आम्ही लोक पण ज्योतिर्लिंगला दर्शन करायला आलो त्र्यंबकेश्वरला. तर आता आपण मंदिराजवळ आलो आहेत फायनली. तरी भरपूर वेळ गेला आपल्याला. आता 11:15 झालेले आहेत आणि आता आपण मंदिरात एंट्री करणार आहे तिकडून. बहुतेक आतमध्ये कॅमेरा अलाउड नसेल तर आपण इथेच सहज एंड करावं लागेल. बघूया आता आतमध्ये चाल मिळतं की नाही. चला भरपूर भाविकांची गर्दी आहे आणि आता आपण मंदिराच्या आतमध्ये प्रवेश करणार आहोत. तर आता पुढे आपण मोबाईल नाही यूज करणार आहे. तर चला दर्शन करूया. दर्शन झालेलं आहे आपलं. हे मंदिर आहे आणि मंदिराच्या बाहेर बघा आता सर्वांचं भक्त दर्शन करून आलेले आहेत आणि सर्व आपलं फोटोशूट करत आहेत मंदिराच्या बाहेर. आमचं सुद्धा फोटोशूट थोडंसं झालेलं आहे पण आता आम्ही इकडून निघतोय आणि हा आउट गेट आहे. चला तर आता आपलं दर्शन झालेलं आहे आणि आपण दर्शन करून आता बाहेर आलेलो आहेत. तर आता आम्ही इकडून आता निघायची तयारी करतोय. तर चला आता इकडून निघूया आणि आता पुढच्या प्रवासाला लागूया. चला तर आता आम्ही निघालो तिकडून त्र्यंबकेश्वरवरून. दर्शन वगैरे सगळं झालेलं आहे. आम्ही लाईन लावली होती 8 वाजता आणि आमचं दर्शन झालं हे 11:15 वाजता. दर्शन करून आम्ही आता बाहेर पडलोय. म्हणजे आम्ही 3.5 तास ते 3.25 तास आम्ही लोकांनी लाईन लावली आणि सर्व थकलेत. पाणी पित आहेत. 4 तास पाणी नाही भेटलं कोणाला. आणि इकडे सगळं बाहेर आलो तर सगळं सुनसान पडलंय. मंदिर पण क्लोज झालंय. मंदिरची टायमिंग लास्ट 9 वाजेपर्यंतच असते. 9 वाजता गेट बंद होतो. त्याच्यानंतरला आतमध्ये दर्शनासाठी सोडत नाहीत. तर चला आता आम्ही इकडून निघतो. आता आम्ही डायरेक्ट शिर्डीला जाणार आहेत. आता त्याच्यामध्ये आम्ही कुठेतरी जेवायला थांबू आणि मग त्याच्यानंतरला शिर्डीला जाऊन तिकडे स्टे घेऊ. तर चलो बाय. आणि मंदिराच्या बॅक साईडला हे तलाव आहे आणि इकडे आम्ही पुढे आमची गाडी पार्क केलेली आहे. तर आता आम्ही आमच्या गाडीकडे वळतोय आणि चांगला आहे एकदम व्ह्यू आहे इकडे. आणि बाजूला सर्व हॉटेल्स आहेत मंदिराच्या ज्या तलावाच्या बाजूला. चला तर आता आम्ही आलो हॉटेल वैष्णवीला. खूप वेळानंतर आम्हाला हॉटेल मिळालं. आम्ही गाडी इकडे पार्क केली आपली आणि व्हेज रेस्टॉरंट आहे. तर आता आम्ही आतमध्ये जाऊन जेवूया. आता बघूया इकडचं फूड कसं मिळतंय ते. चला तर आता आपलं जेवण आलेलं आहे. आता आम्ही जेवू मस्तपैकी आणि मग इकडून निघूया आता मग थोड्या वेळानंतर. तर चला आधी पेटपूजा करून घेऊया. चला आता आमचं जेवण झालं आणि आता आम्ही इकडून निघत आहे. तर आता आम्ही इकडून जाऊ शिर्डीला आणि त्याच्यानंतरला उद्या शिर्डीचं दर्शन करू मॉर्निंगला. तर आता हा ब्लॉग इथे संपवायची वेळ झालेली आहे. तर भेटूया एका पुढच्या नवीन ब्लॉगमध्ये. तर तुम्हाला आपला ब्लॉग कसा वाटला हे कमेंट करून नक्की कळवा आणि आपल्या व्हिडिओला लाईक शेअर करायला विसरू नका आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला बाय बाय टाटा सी यू.